Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more important topic of writing skill, and that is information transfer. As you know that information transfer means to change verbal to non-verbal and non-verbal to verbal. This activity is taken from writing skill of question bank. This question bank is provided by Education Department of महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे की आपण क्वेश्चन बँक मधील रायटिंग स्किल मधला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. त्याच्या काही एक्झाम्पल्स, इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आपण इथे चर्चा करणार आहोत. ओके, हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे, म्हणून हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. अँड वन मोर थिंग इज दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. लेट्स गो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राईट, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर सेट नंबर 1. 3-4 एक्झाम्पल्स आहेत, आपण ते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, नॉन वर्बल टू वर्बल. नॉन वर्बल म्हणजे की जे तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन, माहितीची वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राममध्ये मग तो टेबल असेल, ट्री डायग्राम असेल, पाय चार्ट असेल, यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन जी वर्बलमध्ये चेंज करायची असते, म्हणजे पॅरेग्राफमध्ये बदल करायचे असते. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. द टेबल हिअर, इथे एक टेबल दिलेला आहे. स्टॅटिस्टिकल डाटा, इथे काही आकडेवारी दिलेली आहे. पास्ट 2 इयर्स, 2 वर्षाशी कशाशी संबंधित आहे? द कॅन्डिडेट हू ॲपियर्स फॉर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. की ग्रॅज्युएट लेवलला म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात, MPSC किंवा UPSC, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या वर्षाची ते डाटा दिलेला आहे. द टेबल ऑल्सो शोज द क्वालिफाईंग पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर दिस एक्झामिनेशन. मग किती त्याच्यामधून टोटल किती बसले होते एक्झामला आणि किती क्वालिफाय झाले, पर्सेंटेज काय आहे, टोटल डाटा इथे या टेबलमध्ये दिलेला आहे. आता हे टेबल रीड करून आपण त्याच्यावरती पॅरेग्राफ बनवायचा आहे. ओके, एक्झाम इयर, नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स होते 30,90,000 ही आकडेवारी आहे. ॲपियर्ड कॅन्डिडेट, पण प्रत्यक्ष बसलेले कॅन्डिडेट्स या प्रकारे. ओव्हरऑल अटेंडन्स किती? 31% 2019-20. अँड कॅन्डिडेट क्वालिफाईड किती झाले? फक्त 52. म्हणजे 30 लाखमधून 52,000 फक्त क्वालिफाईड झाले त्या एक्झामसाठी. सो या प्रकारे अशी 2018-19ची पण इथे आकडेवारी किंवा डाटा दिलेला आहे. आता यावरून ही डाटा रीड केल्यानंतर आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा, म्हणजे वर्बल इन्फॉर्मेशनमध्ये चेंज करायचा. आपण ॲन्सर लिहितोय. ॲन्सरमध्ये जेव्हा ॲन्सर लिहिणार तेव्हा आपल्याला टायटल द्यायला विसरायचं नाही. इथे आपण टायटल शीर्षक दिलेला आहे, डाटा ऑफ ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. आता हा शब्द कुठून घेतलेला आहे की याच्यामधून, डाटा ऑफ ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटिशन. जे एक्झाम क्वेश्चनमधल्या इम्पॉर्टंट जे लाईन्स आहे किंवा शब्द आहे ते आपण टायटल म्हणून यूज करू शकतो. सुरुवात बघा कशा प्रकारे केलेली आहे. द टेबल हिअर, त्याच्यामधल्या काही ओळी आपण इथे लिहू शकतो. द टेबल हिअर शोज द स्टॅटिस्टिक डाटा फॉर द पास्ट 2 इयर्स ऑफ द कॅन्डिडेट्स हू ॲपियर फॉर कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. द नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट. आता ही जी सेंटेन्स आहेत, पॉईंट आहे, त्याची वाक्य बनवायची आहेत की नंबर ऑफ इन 2019-20 नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स वेअर 30,90,000. अशा प्रकारे सेंटेन्स बनवायचे, म्हणजे ते आपली वर्बल इन्फॉर्मेशनमध्ये चेंज होईल. जे आपण सेंटेन्स ते बनवलेले आहेत या प्रकारे. द नंबर ऑफ, फर्स्ट पॉईंटचे, रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स इन इयर 2019-2020 वेअर 30 lakhs समथिंग, बट इन 2018-19 दे वेअर 25 lakh 97,000. अशा प्रकारे सेंटेन्स. नेक्स्ट, नंबर ऑफ ॲपियर्ड कॅन्डिडेट इन 2019-20 वेअर 9,78,103 अँड इन 2018-19 दे वेअर 8,37,000 लाईक दिस. ओव्हरऑल ऑफ द अटेंडन्स इन 2019-20 वॉज 31% 64 अँड 2018-19 it was 32.23%. The table also shows qualifying percentage of candidate appearing for this examination. Year 2019-20 number of candidates qualified were only 52,790 and in 2018-19 they were 50,240. इथे इम्पॉर्टंट काय आहे की तुम्हाला सेंटेन्स बनवता आले पाहिजे त्या पॉईंट्सवरून. एक नियर अबाउट तुम्ही 10 to 15 लाईन्समध्ये त्याची वर्णन किंवा डिस्क्रिप्शन करू शकता. दॅट इज नॉन वर्बल टू वर्बल. चला आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूया नॉन वर्बल टू वर्बलसाठी. दिस टेबल, इथे पण एक टेबल दिलेला आहे.
याच्यामध्ये काय दाखवलं आहे, द लिस्ट ऑफ कंट्रीज, देशांची यादी दिलेली आहे. कशाच्या बाबतीमध्ये, नंबर ऑफ इंटरनेट युजर्स फॉर द इयर 2020. 2020मध्ये कोणत्या देशामध्ये किती लोक, टोटल लोकसंख्येपैकी किती लोक इंटरनेटचा यूज करीत होते त्याची डाटा दिला आहे. एस्टिमेटेड आर डिराइव्ड इदर फ्रॉम हाऊस होल्ड सर्वे. आता कुठून जो सर्वे केलेला आहे त्यांच्यामधून हा एस्टिमेटेड डाटा आहे किंवा ही आकडेवारी सबस्क्रिप्शन डाटा. आता त्याच्यामध्ये बघा कंट्री दिलेली आहे, चायना, इंडिया, युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, इंडोनेशिया. इंटरनेट युजरची संख्या दिलेली आहे, टोटल पॉप्युलेशन यापैकी एवढे इंटरनेट युजर होते आणि त्यांची पर्सेंटेज इथे दिलेली आहे. म्हणजे चायनाची पर्सेंटेज 63%, टोटल पॉप्युलेशनचे 63% पीपल काय करीत आहेत, इंटरनेट युजर्स आहेत. इंडियामध्ये 55%, युनायटेड स्टेट म्हणजे 96% पीपल इंटरनेट युजर्स आहेत अँड इंडोनेशियामध्ये 73. आता हा डाटा बघितल्यानंतर वी हॅव टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस, म्हणजे ते आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा आहे, ॲन्सर लिहायचे. तर आपण ॲन्सर बघूया. आपण टायटल दिलेलं आहे, डाटा ऑफ इंटरनेट युजर्स कंट्रीज इन 2020. बिगिनिंग कशा प्रकारे केलेली आहे ते बघा. दिस टेबल शोज द लिस्ट ऑफ कंट्रीज बाय नंबर ऑफ इंटरनेट युजर्स फॉर द इयर 2020. Estimates are derived either from household survey or from the internet subscription. ज्या लाईन्स स्टार्टिंग दिल्या त्या आपण इथे ॲज इट इज लिहू शकतो. टोटल पॉप्युलेशन ऑफ चायना, आता इथे जी आकडेवारी दिली आहे, चायनाची टोटल पॉप्युलेशन एवढी आहे आणि मी त्याच्यापैकी एवढे डाटा काय करतात, इंटरनेट युजर्स आहेत. मग त्याची सेंटेन्स कशा प्रकारे बनवले आहेत बघा. टोटल पॉप्युलेशन ऑफ चायना इज डॅश डॅश, आउट ऑफ देम त्यापैकी 904 lakh समथिंग आर इंटरनेट युजर्स. ओव्हरऑल 63% पीपल आर इंटरनेट युजर्स. चायना इज नंबर 1 इन रँक. इन इंडिया आउट ऑफ 13 हे डाटा दिलेला आहे, आकडेवारी आता पूर्ण आपण रीड करत नाही. पीपल इंटरनेट युजर्स आर डॅश डॅश अँड पर्सेंटेज ऑफ इंटरनेट युजर्स आर 55%. In ranking it is number 2. The population of United States is given there and internet users are like this and percentage of users are in percentage 96.26. Okay, which is the highest. Okay, the population of Indonesia. म्हणजे प्रत्येकाची जी वाक्य तुम्हाला सिंपल सेंटेन्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. इंडोनेशिया इज क्लिअर दिलेली आहे. आउट ऑफ देम दिस one are internet users. It is 73% overall. Overall we can say, आपण असं म्हणू शकतो, United States is a higher percentage of internet users. Number 2 Indonesia, China and India are number 3 and 4. या प्रकारे तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे असतात. दॅट इज कॉल्ड नॉन वर्बल टू वर्बल. ठीक आहे. वन मोर एक्झाम्पल बघितले. एक ट्री डायग्राम दिलेला आहे. रीड द फॉलोइंग डायग्राम अँड प्रिपेअर ए शॉर्ट पॅरेग्राफ ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सचे प्रकार, असर्टिव्ह सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्हचे परत दोन प्रकार पडतात, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. त्याचे आपण एक्झाम्पल देऊ शकतो. इम्पॅरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, ते कशा प्रकारचे ऑर्डर असते, त्याच्यामध्ये कमांड असते किंवा रिक्वेस्ट असते. इंटरगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन टाईप सेंटेन्सचे परत डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन. अँड एक्सक्लेमेटिव्ह म्हणजे उद्गाराचे वाक्याचे, याच्यामधून फिलिंग्स, स्ट्रॉंग फिलिंग्स किंवा इमोशन्स शो केले जातात. आता यावरून आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा आहे. इथे आपण ॲन्सर बघू शकता. आपण टायटल दिलेलं आहे, टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सेस इज अ ग्रुप ऑफ वर्ड. सेंटेन्सची आपण एक शॉर्टमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच हॅव अ मिनिंग. ओके, देर आर 4 मेन टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. दीज आर असर्टिव्ह, इम्पॅरेटिव्ह, इंटरगेटिव्ह अँड exclamative sentence. Assertive sentence is also called simple sentence. Its word order is subject plus verb plus object. For example, we can speak English. This is the example of assertive sentence. Assertive sentence may be affirmative or negative असू शकतो. Imperative जे सेकंड टाईप, त्याच्याबद्दल आपण सेंटेन्स बनवलेले आहेत. Imperative sentence begins with the verb. या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते. For example, give me your pen. Give is the verb. Imperative sentence have meaning of order, command or request. Interrogative sentence is a question. There are 2 types of question, WH question and yes no type or verbal question. For example, where do you live? Will you help me? 4th type of sentence, that is exclamative sentence. End of the sentence there is a exclamative marks. या सेंटेन्सच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. इट शोज स्ट्रॉंग फिलिंग्स ऑर इमोशन. फॉर एक्झाम्पल, हाऊ ब्युटिफुल प्लेस इट इज. सो इन दिस वे शॉर्ट बट स्वीट आपण पॅरेग्राफ क्रिएट करू शकतो. नाव लेट्स द सेट नंबर 1. आता त्याच्या अपोजिट
वर्बलचे नॉन वर्बल म्हणजे पॅरेग्राफ दिलेला असेल त्या पॅरेग्राफवरून तुम्हाला ट्री डायग्राम सांगितलं असेल किंवा टेबल बनवत असेल किंवा चार्ट बनवत असेल ते बघूया. त्याचे काही एक्झाम्पल्स. ड्रॉ ट्री डायग्राम. इथे आपल्याला ट्री डायग्राम बनवलेलं सांगितलेलं आहे. दॅट कंटेन्स द मेन पॉईंट्स अँड इम्पॉर्टंट सपोर्टिंग डिटेल्स फ्रॉम द फॉलोइंग टेक्स्ट. आता हा जो पॅरेग्राफ दिला आहे तो लेझर बीम आपण म्हणतो त्याच्या रिलेटेड आहे. आता हा पॅरेग्राफ रीड करायचा असतो. रीडिंग करताना त्याच्यामधले इम्पॉर्टंट शब्द किंवा त्याचे टाईप्स आहेत त्याला अंडरलाईन करीत आपण रीडिंग करायचं असतं. मी आता पूर्ण रीडिंग करणार नाही की आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु इथे काही इम्पॉर्टंट त्या पॅरेग्राफमधले इम्पॉर्टंट घटक इथे आपण अंडरलाईन केले. सो लेझर आहे. लेझरचे 3 प्रकार पडतात. देर आर 3 टाईप्स ऑफ मेजर काइंड्स म्हणजे प्रकार. मग 3 प्रकार म्हणजे सॉलिड लेझर, गॅस लेझर अँड लिक्विड लेझर. मग सॉलिड लेझरचे आणखीन प्रकार पडतात. क्रिस्टल लेझर, ग्लास लेझर हे त्याचे प्रकार. गॅस लेझरचे प्रकार इथे दिलेले आहेत, राईट. ज्या फॉर एक्झाम्पल हेलियम, निऑन या प्रकारे. आणि लिक्विड लेझरचे टाईप्स दिलेले आहेत. आता हे जे मेन आणि त्याचे सब टाईप्स आपण अंडरलाईन केले की ते आपण ट्री डायग्राममध्ये या प्रकारे आपण इथे लिहू शकतो. लेझर त्याचे 3 प्रकार, सॉलिड लेझरचे परत 3 टाईप्स दिले. क्रिस्टल लेझर, ग्लास लेझर अँड सेमीकंडक्टर लेझर. अँड गॅस लेझरचे परत 4-5 टाईप्स आहेत. हिलियम, निऑन, आर्गॉन, आयॉन, कार्बन डायऑक्साईड. लिक्विडचे म्हणजे जो दिलेला पॅरेग्राफ आहे त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला अंडरलाईन करता आले पाहिजे. ते थोडेसे काळजीपूर्वक करा. आणि ट्री डायग्राम सांगितलं ट्री डायग्राम या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता, रेष ओढू शकता. ठीक आहे. इथे मी एकाखाली एक दिलेलं आहे कारण तुम्ही याच्या परत असे पॉईंट या प्रकारे तुम्ही डायग्राम बनवा. एकाखाली एक लिहिण्यापेक्षा ते बेटर होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. वन मोर पॅसेज दिलेला आहे वर्बल टू नॉन वर्बलसाठी. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली आणि प्रिपेअर ट्री डायग्राम. आता जो एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅरेग्राफ आहे तो से चीज, जो आपण दुधापासून चीज बनवलं जातो त्याच्या रिलेटेड आहे. सांगितल्याप्रमाणे स्लोली जर आपण रीड केलं त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट अँड सब पॉईंट्स आपल्याला माहिती पडतील जे की ते मी अंडरलाईन करून दिलेले आहेत. क्लासिफाईड ऑफ चीजचे प्रकार पडतात फ्रेश अँड राईप चीज. परत द फ्रेश चीजचे परत प्रकार पडतात कॉटेज चीज, क्लीन चीज अँड रिकोटा चीज. रायपन चीजचं परत टाईप्स पडतात सॉफ्ट चीज, हार्ड चीज अँड ब्ल्यू चीज. अँड प्रत्येकाचे एक्झाम्पल दिलेले आहेत. हार्ड चीजचे एक्झाम्पल, ब्ल्यू चीजचे एक्झाम्पल दिलेले आहे. आणि ते आपण या प्रकारे चीजचे टाईप 2, फ्रेश चीज, रायपन चीज. फ्रेश चीजचे 3 प्रकार कॉटेज चीज, क्रीम चीज, रिकोटा चीज अँड रायपन चीजचे परत 3 टाईप्स सॉफ्ट चीज, हार्ड चीज अँड ब्ल्यू चीज. आणि प्रत्येकाचे एक्झाम्पल या प्रकारे. दिस इज ट्री डायग्राम. ओके. कमी वेळ असल्यामुळे आपण या प्रकारे आपण डिस्क्राईब केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडलेला असेल. त्याच क्वेश्चन बँकमध्ये जे नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे न्यूज रायटिंग आहे, स्टोरी रायटिंग आहे आणि ट्रान्सलेशन पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच म्हणजे 1-2 तासानंतर तुम्हाला ती व्हिडिओ भेटेल. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.